27 जुलैला शनी वक्री होत आहेत, तर कर्क राशीसाठी काय परिणाम आहेत ते आपण जाणून घेऊया. कर्क राशीसाठी हे जे भ्रमण आहे ते 9व्या स्थानामधून होणार आहे. 9वं स्थान हे जर तुम्ही बघितलं तर भाग्याचं स्थान आहे आणि शनी जिथे बसतो तिकडे पीडाही देतोच, हे तर मी तुम्हाला नेहमी सांगते. त्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्हाला जाणवेल की भाग्य प्रत्येक गोष्टीची वाट बघतंय. ते किती दिवस? फक्त 138 दिवस. त्यामुळे ह्या काळामध्ये तुम्हाला रिपीटेड कामं करावी लागू शकतात. बऱ्याच वेळेला तुमचं प्रमोशन लांबणीला जाऊ शकतं. जे कोणी तुम्हाला पैसे देणार आहेत ते लांबणीला जाऊ शकतात. नाहक प्रवास तुमची होऊ शकतात. ह्या गोष्टी तुमच्या होऊ शकतात. खास करून आरोग्याकडे तुम्हाला खूप जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. बऱ्याच वेळेला पोटाचे विकार होण्याची संभावना इथे दिसत आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला जाणवेल की काहीतरी जुने आजार आता डोकं वर काढतात, ते 100% काढणार आहेत. तर त्याच्याकडे दिशाभूल न करता तुम्ही प्रॉपरली त्या डॉक्टरांकडे जाऊन दाखवायचे आहे. तर उपाय म्हणून तुम्हाला दर शनिवारी हनुमान चालीसेचं रात्रीचं पठण करायचं आहे आणि दर मंगळवारी आणि शनिवारी रात्रीच्या वेळेला हनुमानाचं दर्शन न चुकता घ्यायचं आहे.